नमस्कार, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। खूप शूट केल्यानंतर, ऑफिसमध्ये खूप काम केल्यानंतर थकून भागून मी शेवटी आले आहे पॅम्परिंग करायला एका आवडत्या ठिकाणी जी आहे ठाण्यामध्ये। ती जागा काय आहे, मी आज काय करणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवते, फक्त थोडंसं थांबा। ती आहे ही जागा युनिक ॲस्थेटिक्स अँड वेलनेस क्लिनिक डॉक्टर तेजस्वी परुळेकर यांचं, जे आहे ठाण्यामध्ये। आणि तिथे जाऊन मी छान मस्त पॅम्परिंग करून घेणार आहे। सो चला माझ्यासोबत। सो आपण आपलं एक स्पेसिफिक स्किन केअर रुटीन तर दररोज फॉलो करतोच, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, योग्य असं फेस वॉश। पण त्या व्यतिरिक्त दर महिन्यातून छान असं फेशियल किंवा एखादं मस्त क्लीनअप ते केल्याने स्किन छान हेल्दी राहते आणि आपल्यालाही रिलॅक्स वाटतं, छान बरं वाटतं। सो त्यासाठी आज मी आले आहे क्लिनिकमध्ये। सो इथे आल्या आपला एक इंडिव्हिज्युअल फॉर्म असतो, बेसिक काही आपली इन्फॉर्मेशन असते। सो तो सगळा फॉर्म मी फिल केला। मस्त ॲस्थेटिक्स आहे, नावासारखंच ॲस्थेटिक आहे आणि बघा किती मस्त मस्त क्लिनिक वाटतंय। हे आहे रिसेप्शन। सेल्फ केअर इज नॉट नेसेसिटी। फार मस्त आहे। तुम्हाला आम्ही शूट करून आलो आणि इतके दमले होतो। सो इथे बसलो आणि आरामात बसल्या 10 मिनटात इतकं रिलॅक्स वाटलं। आणि मी डॉक्टरना म्हणाले पण की खास तुमची टेक्निक आहे का इथे आलं पेशंट्सला रिलॅक्स करायचं, मग ते बरेच होणार आणि मग उरलेली ट्रीटमेंट तुम्ही करणार। सो इट्स रिअली नाईस, खूप छान आहे, खूप मस्त आहे। सो फायनली मी केबिनमध्ये आले आणि ज्या डॉक्टर आहेत त्यांना भेटायचं होतं, पण डॉक्टरांच्या सीटवर कुणीतरी वेगळं बसलं आहे। कोण हे बघा। हाय, हॅलो, मी चुकीच्या क्लिनिकमध्ये तर आले नाही आहे असं मला वाटलं, पण असं काही नाही आहे। ही व्यक्ती इथे बसते आणि इथले डॉक्टर मग बाहेर जाऊन बिचारे उभे असतात। इथे पण आमचे फ्रेंड आम्हाला भेटलेले आहे। झोपलाय झोपलाय। जिथे जाईल तिथे हे भेटतातच ना आपल्याला। क्लिनिकमध्ये सुद्धा आहे नीट करून देईल, नीट अक्षरशः ब्लँकेट हे करतो तो परत झोपेल। झोपेतून उठा, झोपेतून उठा, किती सॅड आहे आजची महत्वाची असंच झोपेतून उठा, क्लिनिक मधली महत्वाची व्यक्ती। चलो प्लीज 2 मिनिटं। तुम्हाला इन्स्टावर कदाचित वेगळे डॉक्टर दिसतील, तर खरे डॉक्टर हे आहेत आणि हे पार्ट टाइम काम करतात। हे जेव्हा तिथे उठतात त्यांचं मन होतं मग हे। आणि इथे ही क्यूट इंटरेस्टिंग गोष्ट मी पहिल्यांदा बघितली, इथे फोटोज त्यांच्या कॅट्सचे आहेत, किती छान। आणि हे ओरिजिनल डॉक्टर। हॅलो, बघा खरे डॉक्टर बाहेर गेले इकडचे आहेत ते। तुला तो वाईट वाटला त्याला? अरे बापरे, काय रे, तुला आवडलं नाही? आवडलं नाही तुला? चिकू 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 चिकू। सगळीकडे आपण जिथे जातो तिथे आपल्याला मांजरेही भेटतातच। आणि माझ्या त्वचेच्या कन्सर्ननुसार मला लेझर हेअर रिडक्शन, हॉलिवूड पील आणि ल्युमिफिक्स फेशियल सजेस्ट करण्यात आलं। आणि येस, बाकी कुठलेही प्रोडक्ट बंद न करता या 3 गोष्टी माझ्यासाठी करण्यात आल्या। क्षितिजा आता इथे झोपली आहे। गुड नाईट क्षितिजा। लेझर हेअर रिडक्शन मला खूप वर्षांपासून करायचं होतं आणि फायनली मी ठरवलं की चला आता करून घेऊयात। मला डॉक्टरनी 3 सेशन्स सजेस्ट केले आहेत आणि त्यातलं हे पहिलं सेशन आहे आणि खूपच व्यवस्थित काळजीपूर्वक ते सगळं करतात। लेझर ट्रीटमेंटविषयी बरेच गैरसमज आहेत। बऱ्याचदा ती सेफ असेल का, ती कशी केली जाते, त्याचा खरंच रिझल्ट येतो का? तर मला असं वाटतं तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणून, चांगल्या क्लिनिकमध्ये आणि चांगल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जर ती ट्रीटमेंट केली तर ती नक्कीच सेफ असते। ती व्यवस्थित तुमच्यावर ट्रीटमेंट करता यावी याच्यासाठी प्रचंड काळजी घेतली जाते आणि अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने ती सगळी ट्रीटमेंट पार पडली जाते। त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टराच्या सल्ल्यानेच ह्या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे।
दुसरी ट्रीटमेंट होती हॉलिवूड पील, ज्याला कार्बन लेझर फेशियलसुद्धा म्हणतात. आणि अगेन म्हणजे ॲक्ने स्कार्स कमी करण्यासाठी, डलनेस, फाईन लाईन्स असतात, रिंकल्स असतात किंवा ओव्हरऑलच एक फ्रेशनेस येतो चेहऱ्यामध्ये. आणि बऱ्याच साऱ्या त्यांच्या वेगवेगळ्या स्टेप्स असतात, त्यासुद्धा अत्यंत काळजीपूर्वक त्या केल्या जातात. आणि इकडचा प्लस पॉईंट मला असं वाटतं, इकडचा जो स्टाफ आहे तो प्रचंड फ्रेंडली आहे. ऑफकोर्स मॅम तर आहेतच, पण संपूर्ण जो स्टाफ आहे, कारण लेझर मी पहिल्यांदा केलं होतं, त्याच्यामुळे ह्या स्टेप्स ज्या असतात किंवा प्रत्येक स्टेपमध्ये कधीतरी काहीतरी आपल्याला अनकम्फर्टेबल वाटू शकतं, कारण आपण ते पहिल्यांदा करत असतो. त्याच्यामुळे ती प्रोसेस करताना तुम्हाला सतत विचारलं जातं, तुमचा कम्फर्ट झोन प्रत्येक वेळेस चेक केला जातो आणि मगच तुमची ट्रीटमेंट केली जाते. स्टेप्स तुम्हाला सांगून केल्या जातात की आत्ता मी हे करणार आहे, आत्ता कदाचित तुला असं थोडंसं असं झोंबल्यासारखं वाटू शकतं किंवा थोडंसं सेन्सिटिव्ह वाटू शकतं, गार वाटू शकतं. अशा अनेक बेसिक ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात त्या व्यवस्थित सांगितल्या जातात. त्याच्यामुळे एक जी भीती असते ना मनातून की बापरे चेहऱ्यावर काहीतरी करायचं, एक तर चेहऱ्यावर केसांवर काहीतरी नवीन करायचं म्हटल्यानंतर आपल्याला एक टेन्शन येतं. आणि त्यातून अशा काही ट्रीटमेंट ज्यांची नावं आपण कधी मुळात ऐकलेली नसतात, पण त्याचा फायदा फार होतो. आणि हा जो व्लॉग आहे हा मी ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर पोस्ट करते, कारण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली हे सगळं तुम्ही ब्लॉगमध्ये बघताय. दुसऱ्यांदा माझं सेशन झालं नेक्स्ट मंथमध्ये आणि तिसरं सेशन अगदी आता आठवडाभरामध्ये आहे. सो मला जेन्युनली बघायचं होतं की माझ्या स्किनमध्ये किती फरक येतो आहे आणि काय फरक येतो एक्झॅक्टली. कारण आपण यूट्यूबवर सोशल मीडियावर काहीतरी बघितलेलं असतं, पण ते आपल्या त्वचेला किती सूट होईल, त्याचा रिझल्ट खरंच दिसेल का, या सगळ्या गोष्टींमुळे मी लगेच तो ब्लॉग पोस्ट नाही केला. मला जी रेग्युलर ट्रीटमेंट सजेस्ट केली, म्हणजे जे काही प्रोडक्ट्स, तर माझे जे रेग्युलर प्रोडक्ट्स मी जे वापरते, ऑफकोर्स ते तुम्हाला माहीत आहेत, मी माझ्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितले आहेत. त्यातलं एकही प्रोडक्ट कमी न करता, काढून न टाकता काही प्रॉडक्ट्स आहेत ते रिप्लेस केले आपण असं म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये सकाळी आणि रात्री एक सिरम ॲड करण्यात आलं. आणि बाकी मॉइश्चरायझर तेच आहे, सनस्क्रीन तेच आहे, फेस वॉश तेच आहे. ऑफकोर्स 3 स्टेप्स होत्या, पण एक सिरम सकाळी आणि रात्री ॲड केलं आहे. काही त्वचेच्या अजून काही कन्सर्न्स होते माझे आणि ते ॲड करणं गरजेचं होतं, कारण वाढत्या वयानुसार एकदा 30शी क्रॉस केल्यानंतर मग तुम्हाला जरा स्किनची अजून काळजी घ्यावी लागते व्यवस्थित. सो त्यामुळे त्या गोष्टी ॲड केल्या, पण अदरवाईज कुठेही माझं स्किन केअर रुटीन आहे त्याला कुठेच धक्का लावला नाही, ज्याच्यासोबत मी ऑलरेडी माझी स्किन कम्फर्टेबल झाली होती. कारण बऱ्याचदा असं होतं, तुम्ही काहीतरी वेगळ्या ट्रीटमेंटला जातात आणि तुमचं स्किन केअर रुटीन ए टू झेड बदलून टाकलं जातं आणि परत तुमची ती स्किन नवीन स्किन केअर प्रोडक्ट्सला यूज टू व्हायला थोडीशी वेळ घेते. सो तसं माझ्या बाबतीत काही झालं नाही. त्याचा फायदा आता फार छान दिसतो आहे. रिसेंट फोटोज, व्हिडिओज म्हणा किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा मी एक अप्रिसिएशन पोस्ट काही दिवसांपूर्वी शेअर केली होती. ब्लॉगचा एंड करायचं आहे, पण याला कुठे प्लेस करायचं याच्यावरून आमचं अरे बापरे हे महत्त्वाचं डिस्कशन. सो आता माझ्या काय काय ट्रीटमेंट्स केल्या आहे आपल्याला मॅम सांगतील. आणि येस, ओव्हर टू यू मॅम. So yes, first we did laser hair reduction for her chin and upper lips. Then we did carbon facial, which we do for acne prone skin, and we did medifacial, in which we infuse vitamin C, hyaluronic acid and glow mesococktail. आणि कमाल वाटते मला, खूप फ्रेश वाटते. मी ॲक्च्युली शूट करून आले होते आणि टायर्ड वाटत होतं, पण आता इतकं रिलॅक्स वाटते की अजूनही शूट करू शकते. सो म्हणून आम्ही फायनली थांबलो की नको पण आता हे करून टाकूया. आणि येस, अजून हे ठाण्यामध्ये आहे पाहिजे, याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. पण अजून काय काय इथे ट्रीटमेंट्स अवेलेबल? So we have many treatments. Mainly we do toxins, fillers, then skin boosters, which comes under anti-aging treatments, and we have many medifacials, chemical peels, and much more. सो नक्की विजिट करा आणि याची रील मी पोस्ट करेन, सो तुम्हाला डिटेलमध्ये बघायला मिळेल की ही प्रोसेस कशी होती, काय काय केलं. आणि डेफिनेटली यांचं इंस्टाग्राम पेज नक्की फॉलो करा, तिथे तुम्हाला बरेच सारे अपडेट्स मिळतीलच. आणि येस, आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, हे तर सगळ्या ट्रीटमेंटबद्दल होतं, पण मी जेव्हा इथे आले, इथे या क्लिनिकच्या नेममध्ये ॲस्थेटिक्स आहे, तर इकडचे जे काही व्हिज्युअल्स होते तिथे तुम्हाला ॲस्थेटिक असे भरभरून दिसले असतीलच, पण त्या व्यतिरिक्त मॅम स्वतः आणि इथला स्टाफ इतका फ्रेंडली आहे की आम्हाला इतकं कम्फर्टेबल वाटलं. म्हणजे मी पहिल्यांदा भेटले, पण मला असं वाटत नाही मी पहिल्यांदा भेटले. इतक्या मस्त फ्रीली त्या गप्पा मारत होता. आणि ही एक महत्त्वाची व्यक्ती जी
ती सुद्धा माझ्याजवळ होती. सो सगळे इतके फ्रँक आहेत, फ्रेंडली आहेत. कारण मोस्टली अशा ट्रीटमेंट्स जेव्हा आपण घेतो तेव्हा आपलं एक कम्फर्टेबल वातावरण असणं फार गरजेचं असतं. नाही तर मग क्लिनिक आहे, मग काहीतरी अरे बापरे, मग आपण एक ऑलरेडी वेगळ्या स्ट्रेसमध्ये असतो, कारण आपल्याला काही माहीत नसतं हे कसं वर्क होणार आहे. पण ते छान समजून सांगितलं जातं किंवा कशा पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावर वर्क होईल. सो हे सगळं सांगितलं जातं आणि ते त्यांनी खूप छान समजून सांगितलं. आणि थँक्यू सो मच, मला खूप छान वाटलं तुम्हाला भेटलं. थँक्यू फॉर कमिंग. ऑलवेज वेलकम. सो येस, डिटेल्स देते, सो स्टे. थँक्यू. आता इतकी आपली ट्रीटमेंट झाल्यानंतर आता आम्ही खातोय वडापाव. आणि हा इथे बघतोय. हाय, हॅलो. अरे बापरे, पहिल्यांदा लुक दिला त्यांनी कॅमेरामध्ये. तो ट्रीटमेंट घेऊन मी निघाले आणि इथे दिसेल तुम्हाला, उलट दिसेल असेल. सो छान ट्रीटमेंट होती, मस्त होतं. तुम्हाला मी रील पोस्ट करेन तेव्हा सगळे डिटेल्स कळतीलच. पण नक्की इथे व्हिजिट करा, मला प्रचंड आवडलं आहे आणि खूप छान रिझल्ट वाटतो. सो येस, टिल देन बाय बाय. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे डिटेल्स देणार आहे, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, इंस्टाग्राम ID काय काय आहे. आणि तिथे तुम्ही स्वतः इन्क्वायरी करू शकता, कारण प्रत्येकाच्या स्किन कन्सर्ननुसार ट्रीटमेंटचे चार्जेस हे वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे एक सलग सांगता येणार नाही. सो तुम्ही नक्की इन्क्वायरी करा. आता मी थोड्या वेळात अंधेरीला पोहोचू आणि छान मस्त रिलॅक्सिंग होतं, त्यामुळे फार काही शूट करण्याची इच्छा नव्हती. अर्धा वेळ आम्ही गप्पा मारल्या ज्या ऑन कॅमेरा रेकॉर्ड नाही करू शकत. काही फेमस लोकांचे ब्लॉग्स बघितले, ते सुद्धा आम्ही ऑन कॅमेरा नाही सांगू शकत. खूप फेमस आहेत ते आणि ते ब्लॉग आम्ही फॉलो करतो आणि त्याच्यातून कळतं आपल्याला की काय नाही केलं पाहिजे, म्हणून ते ब्लॉग आम्ही रात्रीच्या 2-2 वाजता उठून पण ब्लॉग बघितले जातात त्या लोकांचे. हो. सो हे आम्ही बघतो आणि काय काय वेळेला कसं काय करायचं ह्याच्यासाठी बघितलं जातं, पण आम्हाला हे ब्लॉग्स बघून कळतं की काय नाही केलं पाहिजे. सो आता उरलेल्या वेळेत आम्ही ते बघतोय की बाबा अजून काय काय आपण नाही केलं पाहिजे. आणि येस, मग आता घरी. बाय बाय. हॅलो, मी पोहोचले आणि हातामध्ये जरा सामान आहे, पार्सल आहे, खिचडी पार्सल घेतले कारण खूप वेळ झाला आहे. सो घरी जाऊन जेवण बनवणं आत्ता पॉसिबल नाही आहे. आणि इथे आमची मांजर आलेली आहे खाली, दिसते का, शॅडो दिसते. ओके बाय. सो मी घरी आले आहे आणि मी घरी आल्यावर मला असं कळलं की मी बाहेर चाललोय थोडा वेळ. हा जाणार होता हे मला माहीत होतं, पण हा लगेच रेडीच आहे आणि आता निघतोय. सो हा आता इव्हेंटला चाललाय आणि मी घरी आले. येस चालायचंच. येस, मी आलोच थोडा, मीच आहे बघा. हो, पण तोपर्यंत व्लॉग सुरू राहणार नाहीये. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. टिल देन बाय बाय. बाय प्रथमेश, बाय बाय बाय. बाहेर बाहेर, जास्त जवळ नको. प्रथमेशला बाय करायला आल्यावर कळलं बाहेर या 2 व्यक्ती आहेत. आता तुम्ही जा, हा झोपा तुमच्या घरी जाऊन. रांगोळी पुसलीत ना, चांगलं केलं, छान. जा जा, बाय बाय बाय. अरे बाय बाय. ए बाय, नीट जा बाबा.